हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण या ठिकाणी एक नवीन चॅप्टर घेऊन आलो आहोत. आपण दररोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये बोलत असताना वाक्य बोलत असतो आणि ती वाक्य बोलत असताना आपल्याला कुठं थांबायचं बघा. एखादी रेल्वे समजा परभणीहून सुटली, मुंबईला चालली, मुंबईहून सुटली, पुण्याला चालली, परंतु ती कुठं कोणत्या स्टेशनवर किती वेळ आणि कशी थांबायची, तर ते जे आपल्याकडे ब्रेकर असतात त्याच्यावरती ते स्टेशन असतात ते कळते. परंतु आपल्याकडे हे स्टेशन म्हणजे वाक्यामध्ये बोलत असताना ते स्टेशन कसे ओळखायचे किंवा ते स्टेशन आल्यानंतर कसं थांबायचं, तसं त्याला ते म्हणजे आहे ना बघा, विराम चिन्हे. विराम म्हणजे थांबणे, विराम म्हणजे थांबणे, विराम चिन्हे हे आपल्याला शिकले पाहिजे. आता मराठीमध्ये आपण त्याला विराम चिन्हे म्हणतो आणि इंग्रजीमध्ये त्याला आपण पंक्शन म्हणतो. तर पहा बरं, हे काय आहे नेमकं आणि त्याचा उपयोग आपल्याला कसा करायचा. बघा, एखादं वाक्य लिहित असताना आपण त्याचा उपयोग बरोबर नाही केला तर ते आपलं वाक्य बरोबर येणार नाही. आता पहा, या ठिकाणी असे भरपूर दिले आहेत तुम्हाला मी विरामचिन्हे, आणि कोणत्या विरामचिन्हाला कुठं वापरायचं आणि कसं वापरायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लक्ष द्या मित्रांनो. आता पहा, या ठिकाणी आपण बघूया पहिलं विरामचिन्ह कोणतं आहे. पहा, फुल स्टॉप. आता फुल स्टॉप म्हणजे काय, तर फुल स्टॉपचा अर्थ आपल्याला अगोदर समजला पाहिजे. फुल स्टॉप म्हणजे पूर्ण विराम. समजा एखादी गाडी इथून निघाली आणि शेवटच्या स्टेशनवर जाऊन थांबली तर त्याला आपण पूर्ण विराम म्हणतो. तसंच एखादं वाक्य असतं, ते वाक्य संपल्याच्या नंतर जेव्हा जे चिन्ह दिले जाते त्याला आपण फुल स्टॉप म्हणतो. बघा, एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल आहे, आय एम रायटिंग अ लेटर. म्हणजे या ठिकाणी माझं वाक्य संपलेलं आहे. ज्या ठिकाणी वाक्य संपतं त्या ठिकाणी जो द्यायचा असतो त्याला आपण पूर्ण विराम असं म्हणतो. लक्ष द्या. आणि हा पूर्ण असं टिंब असतं बघा. आता दुसरं बघा मित्रांनो, कॉमा. COMMA. कॉमा म्हणजे काय मित्रांनो, स्वल्प विराम. हे बघा, असा कॉमा असतो. आणि हा कॉमा कधी द्यायचा, आता हे झाला पूर्ण विराम वरचा. परंतु कॉमा कधी असते, तर कॉमा हे चलत चलत एखादा आपण समजा मी गावाला चाललो, जाता जाता आता डायरेक्ट जायला मी तर कुठंतरी मला कोणीतरी भेटलं बघा. तर कोणीतरी भेटल्यानंतर मी त्याला दोन शब्द बोललो. त्यानं विचारलं, बाबा कुठे चाललाच नाही, कुठे चालले, तर मी सांगितलं या गावाला चाललो. 1 मिनिट थोडंसं थांबेल, असं थोडंसं तिला त्या ठिकाणी कॉमा असं आपण त्या ठिकाणी थांबल्यामुळे कॉमा दिलं. पहा, लाईफ इज अ स्ट्रगल. इथं कॉमा नाही, हे नाही वरचं बघा, माय सन. इथं थोडा कॉमा दिला का, त्याला आपण स्वल्प विराम म्हणतो. इंग्रजीमध्ये कॉमा म्हणतो. हु इज अ डॉक्टर ट्रीटेड हिम. हु इज अ डॉक्टर ट्रीटेड हिम. आता या ठिकाणी आपण कॉमा बघितलेला आहे. आता तिसरं बघा, सेमी कॉलन. तर सेमी कॉलन म्हणजे काय, तर अर्धविराम. अर्धविराम कसा द्यायचा मुलांनो, त्या ठिकाणी पहा, वरचा आहे टिंब आणि खाली असा कॉमा आहे बघा, त्याला आपण अर्धविराम म्हणतो. लाईफ इज अ स्ट्रगल. इथं अर्धविराम. ग्रेट लाईफ मीन्स इज अ ग्रेट स्ट्रगल. पहा, लाईफ इज अ स्ट्रगल, ग्रेट लाईफ मीन्स इज अ ग्रेट स्ट्रगल. पहा, अशा प्रकारे आपण या ठिकाणी अर्धविराम या ठिकाणी द्यायचा असतो. इथे लक्ष द्या. पुढचं बघा, कोलन. हे म्हणजे अपूर्ण विराम. अपूर्ण विराम कोणता बघा, हे दोन टिंब. पहा, द ग्रेट रिव्हर्स इन इंडिया आर. आता पहा, द ग्रेट रिव्हर्स इन इंडिया आर. इथं पण आपण अपूर्ण विराम दिलाय, दोन टिंब, गंगा, यमुना अँड कृष्णा. म्हणजे या ठिकाणी आपण अपूर्ण विराम कुठे घ्यायचा हे लक्षात ठेवा. आता पाचवं बघा, पाचवं आहे क्वेश्चन मार्क. हे तुम्हाला माहितच आहे. क्वेश्चन म्हणजे प्रश्नचिन्ह कसं द्यायचं बघा. क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह, हे त्याचं चिन्ह आहे. एक्झाम्पल बघा, व्हॉट काइंड ऑफ बुक्स डू यू वॉन्ट. पहा, व्हॉट काइंड ऑफ बुक्स डू यू वॉन्ट. की असे आपण प्रश्न विचारून किती पण प्रश्नचिन्ह आपण देऊ शकतो. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर ब्रदर नेम. किती सोपं आहे, एकदम सोपे वाक्य आपण घ्यायचे आहेत आणि त्याची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. आता पहा, एक्सक्लेमेशन मार्क आहे, तर उद्गारवाचक चिन्ह. बघा मुलांनो, हे आहे उद्गारवाचक चिन्ह, एक विरेस आणि खाली टिंब आहे. आता या ठिकाणचं वाक्य, हे वाक्य आपण कधी वापरतो, पहा,
हाऊ सिली यू आर, त्याला आपण उद्गारून एखाद्या माणसाला बोललो तर त्या ठिकाणी आपण उद्गाराचे चिन्ह वापरायचं असतं. आता इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे काय, तर इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे अवतरण चिन्ह. आता बघा इकडून पण असे दोन आहेत बघा, इकडून पण बघा, किंवा सिंगल पण आहे, त्याला आपण अवतरण चिन्ह असे म्हणतो. एक्झाम्पल बघूया, मदर सेड, आता इथे कॉमा दिला, पुन्हा हे अवतरण चिन्ह दिलं, द बेल इज व्हेरी नाईस, द बेल इज व्हेरी नाईस, आणि शेवटी पुन्हा त्या ठिकाणी अवतरण चिन्ह बंद केलेलं आहे. पुढचं आहे, आता गाळलेली अक्षरे दर्शवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे बघा इकडं, प्रोस्टेट म्हणजे काय रे, बघा इकडे बरोबर आहे, इथं तुझा आवाज येतो मस्त, आणि तू काय कर, थांब 2 मिनिटं, बरोबर आहे. आता एक्झाम्पल बघूया आपण, सीता's बुक पंकज पॅरेंट्स, बघा सीता's बुक पंकज पॅरेंट्स, म्हणजे गाळलेली अक्षरे दर्शवण्यासाठी असं पण या ठिकाणी हे चिन्ह देत असतो. आता डॅश, आता डॅश कसं घ्यायचं बघा मुलांना, डॅश या ठिकाणी असं म्हणजे थोडस डॅश दिलं आहे. द मेन थीम ऑफ माय स्टोरी इज, आता इथं डॅश द्यायचं, इथे रिकामी जागा सोडली आहे, बट डू यू हॅव टाइम टू लिसन, या ठिकाणी आपण डॅश दिलेला आहे. आता हॅपन म्हणजे संयोग चिन्ह पहा, पीस इथं संयोग चिन्ह, मेकर कॉमा मदर इन लॉ, म्हणजे या ठिकाणी असं आपण संयोग चिन्ह द्यायचं आहे. आता या ठिकाणी अशा प्रकारे मुलांना हे विराम चिन्ह आहेत. जरी अजून कोणाला एखाद्या शब्दामध्ये इथं अडचण आली असेल तर मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. कारण या ठिकाणी स्पेलिंग मध्ये कुठं असेल मिस्टेक तर सांगा, तसं तर बहुतेक नाही, परंतु आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू.